आणि यानंतर आपण माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आपल्यासोबत आहेत। अशोकजी, तुम्ही काँग्रेसचे नेते राहिलेला आहात, सध्या जरी भाजपमध्ये असलेला आहात तरी गेल्या अनेक वर्षांपासूनचा तुमचा मनमोहन सिंग यांच्यासोबतचा स्नेह आहे, आज मनमोहन सिंग आपल्यात नाहीयेत, काय आपली भावना आहे? अशोक चव्हाण आपल्यासोबत आहेत। अशोकजी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हो, येते। गेल्या अनेक वर्षांपासूनचा स्नेह राहिलाय तुमचा मनमोहन सिंग यांच्यासोबत, आज आपली काय भावना आहेत? मनमोहन सिंग आज आपल्यात नाहीयेत। अतिशय दुःख झालेलं मनमोहन सिंग साहेबांच्या निधनाची बातमी आता आली आणि सगळ्या जुन्या आठवणी समोर आल्या। शंकरराव चव्हाण साहेब आणि त्या देवांनी मनमोहन सिंग साहेबांनी नरसिंहरावजींच्या मंत्रिमंडळात एकत्रितपणे काम केलंय। व्यक्तिगत पातळीवर दोघांची अतिशय जवळीक स्थिती संबंध चांगले राहतात। नरसिंहरावजी, शंकरराव चव्हाण, मनमोहन सिंगजी सर्वांनी एकत्रितपणे काम केलेलं आहे। आपली म्हणजे अतिशय निस्पृह मितभाषी एक प्रामाणिक अशा प्रकारचा देशाचा नेता राहिलेला, कुठल्याही राजकारणामध्ये राजकीय क्षेत्रात कुठलाही डाग त्यांच्यावर शिंपीला उडालेला नाही आणि एक सच्चा प्रामाणिक अशा प्रकारचा देशाला एक चांगला पंतप्रधान देशाने जमवलेला आहे। ते राज्याचा मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे अनेक वेळा भेटण्याचा, अनेक राज्याचे प्रश्न घेऊन जाण्याचा प्रसंग मला आला आणि प्रत्येक वेळेस त्यांनी आमच्या वडिलांची, आमच्या कुटुंबाची विचारपूस नेहमी करत असतात आणि फार जवळीक राहिलेली आहे। आमच्या जिल्ह्याला सुद्धा त्यांनी त्या कार्यक्रमाच्या भरीव मदत त्यांनी केली होती। नांदेडला तर अनेक वेळा ती येऊन गेले होते। मी इथे दिल्लीला ज्या ज्यावेळी जायचं त्यांना भेटल्याशिवाय यायचं नाही। त्यामुळे त्यांच्या अचानक वयामानाने त्यांचं वय भरपूर होतं, वृद्ध झाले होते। आता या शेवटच्या क्षणामुळे त्यांना आजारी होते बरेच दिवस, परंतु एवढं काय अचानक घडलं असं वाटत नव्हतं। त्यामुळे कुटुंबाची ज्याचे जवळचे संबंध राहिले अशा प्रकारच्या कुटुंबातलीच व्यक्ती कोणी गेल्यासारखी या भावना आम्हा सर्वांच्या मनामध्ये आहे। त्यांच्या गाण्याने देशाने थोर नेतृत्व, निष्कलंक नेतृत्व गमावलं आहे असं मला। चव्हाण साहेब, धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। आणि आपल्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आहेत। सुप्रिया